Yes, very good morning to all. So session for the yes related to the complex number. काय पाहिलं होतं फर्स्ट थिंग कॉम्प्लेक्स नंबर बाबतीत लास्ट लेक्चर मध्ये आठवा लास्ट लेक्चर रिलेटेड पार्ट काय होतं सांगा. लास्ट लेक्चर मध्ये काय सांगितलं होतं चेक करा नोटबुक्स आणि सांगा पाहून. येस गुड स्वराज आहे माहिती आहे म्हणजे व्हॉइस इज नॉट कमिंग असं होणार नाही. यस सुयश बरोबर आहे. यस समृद्धी अजून आत्माज आवाज येत नाहीये. शुतोषच ना येतं काय आवाज आता आलाच पाहिजे. कार्टेशियन पोलार अँड एक्सपोनेन्शियल व्हेरी गुड. काय सांगताना सांगितलं होतं लक्ष द्या. झेड इक्वल टू एक्स प्लस आय वाय हे जे फॉर्मेशन आहे त्याला कार्टेशियन फॉर्म म्हणतो. म्हणजे कुठलाही एखादा कॉम्प्लेक्स नंबर घेतला झेड इक्वल टू 1 प्लस आय सिंपल एक्झाम्पल घेऊ आपण. सो एक्स इक्वल टू 1 वाय इक्वल टू 1 एक्स वाय दोन्हीही पॉझिटिव्ह आहेत करेक्ट. एक्स वाय बोथ आर पॉझिटिव्ह. एक्स अँड वाय बोथ आर पॉझिटिव्ह आहेत राईट. सो विच क्वाड्रंट इट लाइज सांगा बरं. In which quadrant it lies? It lies in the definitely first quadrant. It lies in the first quadrant. First quadrant मध्ये येणार आहे. Similarly, we have seen one more form. Z equal to काय r cos theta plus I sin theta. R cos theta plus I sin theta. R common घेतलं त्याच्यामध्ये. R common घेतलं त्याच्यामध्ये. So cos theta plus I sin theta. And last Z equal to r जशाल तसा e raised to I theta. एक्सपोनेन्शियल कुठला फॉर्म एक्सपोनेन्शियल. ओके न्यू कमर्स थोडस वेट करावं लागेल तुम्हाला. कन्सेप्ट थोडस पुढे आहे. जेवढं समजेल तेवढं पार्ट फक्त क्लिअर करून घ्या. इट विल बी युजफुल. ओके जेवढं काही युजफुल होईल ते आणि नंतर तुम्हाला हा रिवाइज करून मिळेल नंतर मिळेल. पण सगळे स्टुडंट्स अजून जॉईन झाल्यानंतर मे बी इन जुलै मंथ मध्ये हा चॅप्टर रिवाइज होईल नंतर तुम्हाला. ओके ज्यांना पाहिजे त्यांच्यासाठी एक्स्ट्रा लेक्चर्स असतात त्याच्यामध्ये तुम्ही जॉईन करू शकता. आता जेवढं समजेल तेवढं पुढचा पार्ट याच्या नेक्स्ट कॉन्सेप्ट तुम्हाला समजेल पण याच्या पुढचा जो कॉन्सेप्ट आहे तो समजेल. कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी कॉन्सेप्ट आहे याच्यानंतरचा तो तुम्हाला समजेल. पण हा जो आहे तो रिलेटेड पार्ट मी बराच घेतलाय याआधी. त्याच्यासाठी तुम्ही युट्यूब चॅनल फॉलो करा. केदार चौधरी नावाने CHOUDHAR. येस युट्यूब चॅनल फॉलो करा. यू विल गेट दॅट. YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. यू विल गेट द अपडेटेड व्हिडिओज. अपडेटेड व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. सो या ठिकाणी एक्स आणि वाय मध्ये ज्यावेळेस झेड आपण एक्सप्रेस करतो दॅट इज रिअल प्लस इमॅजिनरी राईट. कॉम्प्लेक्स नंबर कार्टेशियन फॉर्म म्हणू आपण याला. ज्यावेळेस तो r cos थीटा I sin थीटा r e raised to I थीटा याचं कन्व्हर्जन आपल्याला या दोन मध्ये करायचं आहे. अजून या दोन फॉर्म्स मध्ये करायचं आहे. त्याच्या बिफोर आपल्याला r कॅल्क्युलेट करावं लागेल आणि थीटा कॅल्क्युलेट करावा लागेल करेक्ट. r आणि थीटाची व्हॅल्यू माहित झाली की याचा काय करणार आहे आपण पोलार फॉर्म. कुठल्या क्वेश्चन साठी z इक्वल टू 1 प्लस आय साठी. टुडेज क्वेश्चन इज z इक्वल टू 1 प्लस आय नीड टू कन्वर्ट इनटू द पोलार फॉर्म. नीड टू कन्वर्ट इनटू द एक्सपोनेन्शियल फॉर्म. याचा पोलार फॉर्म एक्सपोनेन्शियल फॉर्म आपल्याला काढायचा आहे. देताना तुम्हाला कार्टेशियन फॉर्म दिलाय.
ओके, याला थोडंसं डायग्रामॅटिकली समजून घेऊ आपण. कारण x 1 आहे, y सुद्धा 1 आहे, मीन्स लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट. x 1 आहे, y 1 आहे. दिस इज 1, 1. x ची व्हॅल्यू 1 आहे, y सुद्धा 1 आहे, राइट. अँड दिस इज r किंवा मॉड ऑफ z म्हणतो आपण. r किंवा मॉड ऑफ z. कोण सांगतं r किंवा मॉड ऑफ z ची व्हॅल्यू किती? मग r किंवा मॉड ऑफ z ची व्हॅल्यू किती? मग x 1 आहे, y सुद्धा 1 आहे. x ऍक्सिस वर हे डिस्टन्स टेंटेटिव्हली 1, हे टेंटेटिव्हली डिस्टन्स y ऍक्सिस वरती कंपेअर केल्यास 1 आहे. सपोज हा पॉइंट आपल्याला मिळतो. सपोज दॅट इज पॉइंट इज p, हा m, हा o. ओके, हा कार्टेशियन फॉर्म मध्ये z इक्वल टू रिअल ऍक्सिस, इमॅजिनरी ऍक्सिस म्हणून आहे. हा रिअल ऍक्सिस आहे आणि हा कुठला असतो? इमॅजिनरी ऍक्सिस. रिअल ऍक्सिस आणि इमॅजिनरी ऍक्सिस चेक करा. रिअल 1, imaginary 1, real 1, imaginary 1. What is the value of this mod of z? Pythagoras theorem. Correct. Pythagoras theorem. Mod z r equal to what? Mod z r ची व्हॅल्यू किती? Yes, root of 1's square and 1's square. So by using Pythagoras theorem, correct? By using Pythagoras theorem. By using Pythagoras theorem. डायग्राम प्रमाणे पायथागोरस थेरम. प्रत्येक वेळेस डायग्राम काढत बसणार का? नेव्हर. प्रत्येक वेळेस डायग्राम काढत नाही बसायचं. त्यामुळं r लिहा किंवा मॉड z लिहा. मॉड्युलस ऑफ z म्हणतात त्याला. रूट ऑफ काय राहणार? x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. काय बेसिक पायथागोरस थेरम साठी? हायपोटेनियसचा स्क्वेअर इक्वल टू बेसचा स्क्वेअर हाईटचा स्क्वेअर. हायपोटेनियसचा स्क्वेअर इक्वल टू बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर. बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर. बरोबर आहे. त्यामुळं r स्क्वेअर होता, आता रूट मध्ये घ्या. r स्क्वेअर मध्ये होता x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर, आता तो रूट मध्ये घ्या. रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. या क्वेश्चन मध्ये x ची व्हॅल्यू 1 आहे, y व्हॅल्यू कोएफिशियंट i कोएफिशियंट काही नाहीये म्हणजे किती घेणार तुम्ही? 1 घेणार. या ठिकाणी काही नाहीये म्हणजे 1 घेणार. सो y इज 1. सो मॉड z इन दिस केस और r or mod z equal to root of 1 square plus 1 square. 1 square plus 1 square. 1 square 1, परत 1 म्हणजे रूट किती झालं? 2. mod z equal to root. mod z equal to root 2. mod z equal to root 2. सिंपल. mod z म्हणजेच r आहे, म्हणजेच हायपोटेनियस इथला. mod z म्हणजेच r आहे. क्लियर इथपर्यंत? नेक्स्ट अँगल इथला थीटा मार्क करा. ओपी न ओएम सोबत केलेला अँगल थीटा मार्क करा. हे लगा. नाउ अप्लाय tan थीटा. सांगा रे, tan थीटा इक्वल टू काय? tan थीटा इक्वल टू किती? tan थीटा इक्वल टू या डायग्राम प्रमाणे सांगा tan थीटा कसं असतो. आता ओएम आणि पीएम एकमेकांना परपेंडिक्युलर म्हणजे हा 90 डिग्री झाला, हा 90 डिग्री झाला. येस, व्हॉट इज tan थीटा? येस सुमित, करेक्ट. अजून tan theta is what as per the diagram. स्वराज, yes बरोबर आहे. श्रावणी, करेक्ट. पुढं पटकन नेक्स्ट. यस रचना, बरोबर आहे. as per the diagram तुम्हाला सांगायचं आहे tan theta. tan theta. यस आशुतोष, tan theta y by x. बरोबर आहे, y by x. पण आपण दिलेल्या क्वेश्चन मध्ये y किती आणि x किती? सिंपल. y किती, x किती? y1, x सुद्धा 1. So tan theta equal to 1 by 1. tan theta equal to 1. tan theta equal to 1 कुठल्या अँगल साठी? कुठल्या अँगल साठी? tan theta equal to 1 कोणत्या अँगल साठी? tan theta 1 कोणत्या अँगल साठी? tan theta ची व्हॅल्यू 1 कधी असते? tan theta 1 असतो, कधी असतो? आर्या, बरोबर आहे. प्रतीक्षा, यस बरोबर आहे. पुढं बाकीचे, यस साक्षी, बरोबर आहे. स्वराज, रचना, मोजके स्टुडंट आन्सर देतात, बाकीच्यांना नाही येत रिगो. यूएस लेक्चर अटेंड केले असते ना तर फरक पडला असता. 45 90 डिग्री थेरम नाही आठवत? 45 90 डिग्री थेरम. एक ट्रायंगल काढा, 45 डिग्री मार्क करा. इथं 90 असल्यास उरलेला 45. ट्रायंगलच्या इंटरनल अँगलचे ऍडिशन
ट्रायंगलच्या इंटरनल अँगलचे ऍडिशन. ट्रायंगल बाबतीत इंटरनल अँगल ऍडिशन किती असतं? हा 45, हा 45, हा 90, 180. करेक्ट? 180 असतो. सो 45, 45, 90 डिग्री थेरम तुम्हाला झालेला आहे. 45, 45, 90 डिग्री थेरम. 45, 45, 90 डिग्री थेरम. काय सांगतो हा 45, 45, 90 डिग्री थेरम? 45 degree opposite side is 1 by root 2. 45 degree opposite side is 1 by root 2. Hypotenuse 1 येतो. चेक करा पायथागोरस ने. 45 degree opposite side 45 1 येतो. याचा tan काढा बरं. tan 45. tan 45 काढल्यास या दोघांचा रेशो येणार. आणि तो 1 येतो. 1 येतो. म्हणजेच थीटा इक्वल टू 45. नो डाऊट. काही डाऊट? सांगा रे थीटाला काय म्हणतात? काल मी जाता जाता सांगितलं होतं तुम्हाला, म्हणजेच लास्ट लेक्चर मध्ये जाता जाता सांगितलं होतं थीटाला काय म्हणतात. थीटाला काय म्हणतात? येस स्वराज, गुड. सुमित, गुड. त्याला आर्ग्युमेंट किंवा अँप्लिट्यूड म्हणतात. लँग्वेज ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आहे, राईट? त्यामुळे थीटाला आर्ग्युमेंट और अँप्लिट्यूड म्हणतात. लिहून ठेवा, आर्ग्युमेंट ऑब्लिक अँप्लिट्यूड हा शब्द आहे याच्यासाठी. आणि झेड झेड मॉड मध्ये आहे, याला काय म्हणतात? मॉड ऑफ झेड ची व्हॅल्यू √2 आली, म्हणजेच काय मिळालं तुम्हाला? मॉड ऑफ झेड ला काय म्हणतात? मॉड्युलस. मॉड्युलस ऑफ झेड. मॉड्युलस ऑफ झेड म्हणतात त्याला. सो हे शब्द आहेत, लक्षात ठेवा. एक्झाम मध्ये शब्द तसे येतात तुम्हाला. फाइंड द व्हॅल्यू ऑफ मॉड्युलस अँड अँप्लिट्यूड ऑफ असा क्वेश्चन असतो. फाइंड द मॉड्युलस अँड अँप्लिट्यूड ऑफ. मॉड्युलस कळालं? मॉड्युलस पायथागोरस थेरम आहे, बरोबर आहे? बेसचा स्क्वेअर, हाईटचा स्क्वेअर, हायपोटेनियस. हायपोटेनियस काढणं म्हणजे मॉड्युलस काढणं. क्लिअर? त्याचा हा फॉर्म्युला आहे. काय केलं आपण? एक्सचा स्क्वेअर प्लस वायचा स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर किंवा मॉड ऑफ झेडचा स्क्वेअर. आर इक्वल टू मॉड ऑफ झेड. आर इक्वल टू मॉड ऑफ झेड, त्याचा स्क्वेअर येतो. तुम्ही आर पण म्हणू शकता, मॉड झेड पण म्हणू शकता. कन्सेप्च्युअली क्लिअर आहे का? क्वेश्चन समजलं का? मॉड्युलस, अँप्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट तुम्हाला काढण्यासाठी विचारतात एक्झाम मध्ये, राईट? याचं आपण काय केलं? सध्या कार्टेशियन फॉर्म मधून मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट किंवा अँप्लिट्यूड काढली, करेक्ट? याचा आपल्याला पोलार फॉर्म लिहायचा आहे. हाऊ टू राईट द पोलार फॉर्म? हाऊ टू राईट द पोलार फॉर्म? नाउ इट्स अ पोलार फॉर्म. याचा पोलार फॉर्म, पोलार फॉर्म सांगा. पोलार फॉर्म काय? z इक्वल टू r इंटू ब्रॅकेट cos थीटा प्लस i sin थीटा, बरोबर आहे का? r इंटू cos थीटा प्लस i sin थीटा. सो z इक्वल टू r किती आहे? r किती आहे? √2. r ची व्हॅल्यू √2. cos ऑफ 45 डिग्री, 45 डिग्री, i sin 45 डिग्री, i sin 45 डिग्री. सांगा रे 45 ला रेडियन मध्ये किती लिहायचं? हाऊ टू राईट 45 इन रेडियन? 45 रेडियन मध्ये कसा लिहितात? 45 रेडियन मध्ये कसा लिहितात? तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये असं आन्सर दिसणार नाही. या पद्धतीने आन्सर नसणार आहे टेक्स्टबुक मध्ये. लेट कमर्स हा जो पार्ट आहे तो मी लास्ट लेक्चर मध्ये ऑलरेडी घेतला आहे. कोणाचं काही मिस झालं असेल तर यू विल गेट इट इन द जुलै मंथ और ऑगस्ट मंथ मध्ये परत तुम्हाला रिवाइज असेल तर. सध्या आता जेवढं समजेल तेवढं समजून घ्या. याच्या नंतरचा कंटेंट म्हणतोय, चॅप्टर नाही, कंटेंट. याच्या नंतरचा कंटेंट मात्र तुम्हाला समजेल, तो थोडासा डिफरंट आहे याच्यापेक्षा. हा जो कन्सेप्ट आहे तो रिलेटेड टू द ट्रिगो आहे, रिलेटेड टू द ट्रिगो आहे. आणि ट्रिगो पार्ट मी लास्ट 2 लेक्चर्स मध्ये घेतलाय. तुम्ही त्याचे युट्यूब लेक्चर्स पाहिले तर तुम्हाला ते लवकर समजेल. युट्यूब लेक्चर्स बघितले तर लवकर समजेल ते. नाही, वेट आणि वॉच. थोडंसं वेट करावं लागेल तुम्हाला, न्यू कमर्स. ओके, त्यामुळे आन्सर असं लिहित नाहीत. आन्सर लिहिताना ऑलवेज यूज द अँगल इन रेडियन. येस, बऱ्याच जणांनी आन्सर सांगितलं π/4. 45 मीन्स π/4. π/4 लाच इथं रेडियन म्हणतात आणि या ठिकाणी डिग्री म्हणतात. 45 रेडियन, 45 डिग्री सॉरी, रेडियन मध्ये किती असतो? π/4 असतो. π/4 असतो. हा कुठला फॉर्म झाला? कोण सांगतं कुठला फॉर्म झाला हा? Which form is it? This is polar form, correct? हा polar form आहे तुमचा. This is the polar form.
हा पोलर फॉर्म आहे. हा पोलर फॉर्म आहे शेवटी, राईट. कोणता राहिला रे आता, कुठला फॉर्म राहिला? हा कार्टेशियन, हा पोलर अँड एक्सपोनेन्शियल. हाऊ टू राईट एक्सपोनेन्शियल? दैट एक्सपोनेन्शियल कसा लिहिणार? z इक्वल टू √2 as it is e raised to पॉवर मध्ये एक्सपोनेन्शियल i into थीटा. i जशाला तसा, इथं i इमॅजिनरी पार्ट म्हणून and pi/4 and pi/4. So z equal to √2 i into pi/4. This is exponential. This is the exponential. तुम्ही काय करा, या क्वेश्चनचा बेस घ्या आणि पुढचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत मनाने. या क्वेश्चनचा बेस युटिलाइज करायचा आहे. परत एकदा सांगतो काय होतं. z इक्वल टू x प्लस आय वाय आलं इथपर्यंत. z इक्वल टू 1 प्लस आय म्हणा, z इक्वल टू 1 प्लस आर, राईट. x कंपेअर केला 1 ला, x इक्वल टू 1. y कंपेअर केला 1 ला, y इक्वल टू 1 आला. आता हा जो दोन पार्ट लिहिलेत, हा कार्टेशियन या दोन्ही मध्ये कन्वर्ट करायचा आहे तुम्हाला. कार्टेशियन फॉर्म we need to convert into the polar. Cartesian we need to convert into the exponential. या दोन फॉर्म मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं याला. ही लँग्वेज आहे, कॉम्प्लेक्स नंबर एक्सप्रेस करताना ही लँग्वेज आहे शेवटी. आणि हे फिजिक्स मध्ये आहे तुम्हाला, ही फिजिक्स मध्ये युटिलाइज होणार तुम्हाला. लक्षात ठेवा, e raised to i into थीटा हा जो फॉर्मेशन आहे ते फिजिक्स मध्ये युटिलाइज आहे. 11th किंवा 12th मध्ये आहे तुम्हाला, करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर्स मध्ये याचा यूज होतो. लक्षात ठेवा, इमॅजिनरी फॉर्मेशन्स मध्ये. इथं मला सांगायचं होतं, या ठिकाणी x1 आहे, y1 आहे. टेंटेटिव्हली तुम्ही ड्रॉ केलं, याला प्रत्येक वेळेस ड्रॉ करणं शक्य नाहीये. म्हणजे इथून पुढचं सगळं मॅथमॅटिक्स कसं आहे, अल्जेब्रिकली तुम्हाला अंडरस्टूड करायचं. आता याच्या मागचं सगळं इमॅजिनेशन या डायग्राम मध्ये आहे. याच्या सगळं इमॅजिनेशन या डायग्राम मध्ये आहे. कसं, x इक्वल टू 1, y इक्वल टू 1, करेक्ट. x इक्वल टू 1, y इक्वल टू 1. आणि हा हायपोटेनियस आहे. पायथागोरस थेरम झाला, x² + y² = r² किंवा मॉड ऑफ z चा स्क्वेअर. त्याचा स्क्वेअर काढून टाकला, काय येणार, रूट येणार. पायथागोरस थेरम या ठिकाणी. सो मॉड z इक्वल टू x² + y². इथं स्क्वेअर न घेता काय घेतला, रूट घेतला. स्क्वेअर न घेता रूट घेतलाय, रूट ऑफ x² + y². x ची व्हॅल्यू 1 वापरली, y ची व्हॅल्यू 1. सो √2 हे आन्सर आलं. याला म्हणायचं मॉड्युलस फॉर्म. याला मॉड्युलस फॉर्म म्हणतात. नेक्स्ट, मॉड्युलस काढला, एक्झाम मध्ये तुम्हाला आर्ग्युमेंट एम्प्लिट्यूड विचारली जाते. आर्ग्युमेंट काढा किंवा एम्प्लिट्यूड विचारली जाते. सो tan θ इक्वल टू y/x. चेक करा डायग्राम. डायग्राम प्रमाणे अपोजिट अपॉन ऍडजसेंट. थीटा अपोजिट y आहे, थीटा ऍडजसेंट x आहे, y/x. y/x इज द tan θ. 1/1, 1/1. सो tan θ 1 कुठल्या अँगल साठी, कुठल्या अँगल साठी, 45 डिग्री साठी. 45 डिग्री साठी आर्ग्युमेंट एम्प्लिट्यूड म्हणून येतं. सो पोलर फॉर्म मध्ये तुम्हाला या दोन गोष्टींचा युटिलाइज आहे. मॉड z √2 याचा एक युटिलाइज आहे, किंवा r इक्वल टू ही व्हॅल्यू युटिलाइज होणार, ही व्हॅल्यू युटिलाइज होणार. या दोन गोष्टी तुम्हाला कॅल्क्युलेट करायच्या. नेक्स्ट, पोलर फॉर्म इथे आहे. पोलर फॉर्म इथे, याचे लास्ट एक्सप्लेनेशन्स दिलेत मी. चेक करा ऑनलाईन, युट्यूब लेक्चर्स, अदरवाइज नोट्स नोटबुक मध्ये चेक करू शकता. नाही, क्वेश्चन जर मॉड्युलस आणि एम्प्लिट्यूड पर्यंत असेल तर इथपर्यंतच घ्यायचा. संपलं क्वेश्चन. इथं क्वेश्चन संपलं तुमचा. पोलर विचारला, पोलर लिहायचा. एक्सपोनेन्शियल विचारला, एक्सपोनेन्शियल लिहायचा. हे सगळा पार्ट याच्याशी लिंक आहे, म्हणून एकदाच सांगितलंय तुम्हाला. कुठल्या क्वेश्चन मध्ये काय विचारलंय हे तुम्ही डिसाईड करा. आर्ग्युमेंट विचारलं, एम्प्लिट्यूड आणि मॉड्युलस फॉर्म. कधी कधी तेवढंच विचारतात, इथपर्यंत लिहायचं त्याचा. पोलर विचारला, पोलर मध्ये एक्सप्रेस करायचं. एक्सपोनेन्शियल विचारल्यास एक्सपोनेन्शियल मध्ये एक्सप्रेस करायचं. हा, ही मेथड आहे त्याच्यासाठी. लक्षात ठेवा, cos θ i sin θ डिग्री मध्ये जनरली एक्सप्रेस करत नाहीत. सगळे तुम्हाला π/4, π/3, π/4, 2π/7, 2π/3, राईट, 5π/4 असंच दिसणार सगळीकडे तुम्हाला. आता डिग्री दिसणारच नाही, म्हणजे हा पार्ट तुम्हाला दिसणारच नाहीये. हा पार्ट दिसणारच नाही तुम्हाला कुठं. आता हा डायरेक्टली असं लिहिलं जातं, cos π/4 i sin π/4 e raised to i π/4 e raised to i θ एक्सपोनेन्शियल. क्लियर. आता एक क्वेश्चन देतो, सेम वेनी तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे.
take it the value of z as, take the value of z as z equal to 1 plus root 3i. Start. z equal to 1 plus root 3i. सेम वे नी सॉल्व करायचं आहे. डायग्राम काढायची गरज नाही. डायग्राम काढायची गरज नाहीये. सांगा x किती y किती. येस काढलं. x आणि y किती. x इक्वल टू 1, y इक्वल टू रूट 3. येस येस सांगतो. आयुष, सुयश सांगतो, समृद्धी सांगतो. 2 मिनिटं फक्त. येस येस पास्ट लेक्चर साक्षी आहेत. जुने लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये. YouTube वर आहेत, अपलोड केले. ते सांगतोय YouTube वरती हे चॅनल टाका, नाव टाका. KEDARCHOUDHARI हे YouTube चॅनल आहे. सर्च करा. तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा. नवीन आलेले अपलोड व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. KEDARCHOUDHARI स्पेलिंग मिस्टेक झाली, येणार नाही. स्पेलिंग मिस्टेक झाली तर येणारच नाही आहे. ओके. सो दिलेला क्वेश्चन x आणि y कंपेअर करा. x आणि y कंपेअर करा. मॉड्युलस आणि एम्प्लिट्यूड काढलं करे कोणी. मॉड्युलस किती, एम्प्लिट्यूड किती. मॉड्युलस किती, एम्प्लिट्यूड किती. प्रीवियस लेक्चर अटेंड करून लवकर रिकवर राहा, कारण पुढे वर्कलोड खूप वाढतो. ऍट ए टाइम फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो जर सब्जेक्ट असतील तर ट्रबल खूप येणार तुम्हाला. ऍट ए टाइम हे सब्जेक्ट एवढ्या लवकर आणि क्विकली कव्हर होत नाहीत. त्यामुळे परत परत सांगणं आहे, जेवढ्या लवकर कव्हर करू शकाल तेवढ्या लवकर कव्हर अप करा. व्यवस्थितपणे कव्हर करा. z इक्वल टू 1 प्लस रूट 3i. करेक्ट. z इक्वल टू x प्लस iy. z इक्वल टू x प्लस iy. सांगा x इक्वल टू किती, y इक्वल टू किती. झालं कंपेअर. x इथे कंपेअर करा, y इथे कंपेअर करा. x इक्वल टू 1, y इक्वल टू रूट 3. करेक्ट. सो याचा मॉड्युलस फॉर्म. सो मॉड z इक्वल टू रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. पायथागोरस थेरम वरून आला. हॉरिझॉन्टल x आहे, वर्टिकल रूट 3 आहे. राइट. हा ट्रायंगल बसेल. x इक्वल टू 1, y इक्वल टू रूट 3. आणि हा झाला मॉड्युलस किंवा r म्हणून आपण त्याला. That is modulus form. So root of 1 चा square, root 3 चा square. 1 चा square, root 3 चा square. 1 चा square 1. root आणि त्याचा square. काय प्रकार आहे? root आणि त्याचा square काय प्रकार आहे? root 3 त्याचा square, root 3. root म्हणजे किती असतो? 1/2. आणि परत त्याची पॉवर किती आहे? रूट ऑफ x म्हणजे x टू द पॉवर किती असतो? 1/2. लिहून ठेवा. रूट म्हणजे पॉवर 1/2 असतो. ज्यावेळेस तुम्हाला स्पेसिफिक देतात क्यूबिक रूट ऑफ x टू द पॉवर 1/3 त्या केस मध्ये. x टू द पॉवर 1/3 त्या केस मध्ये. इथला 2 कॅन्सल. सो आन्सर इज 3.
तसं √3 चा स्क्वेअर 3 असणार. √3 चा स्क्वेअर 3. 1 + 3 is the 4. 1 + 3 is the 4. So mod of z is √4. Mod z equal to 2. Mod z equal to 2. Mod z equal to 2. सांगा नेक्स्ट थिंग. हा जर थीटा कन्सिडर केला तर tan थीटा. What should be the tan theta? Tan theta equal to as per the diagram. Yes, correct. रचना बरोबर आहे. बाकी स्टुडंट्स चेक करताय का, लिहिताय का? प्रत्येक जण लिहायचं आहे प्रत्येकाने. स्वराज झालं का तुझं इथपर्यंत? सर्वांचं झालं का इथपर्यंत? यस सुयश. यस समृद्धी, इथपर्यंत क्लिअर आहे का? काही नाही केलं. काय केलेलं आहे? एक्सचा स्क्वेअर प्लस वायचा स्क्वेअर. ऍक्च्युली इथं चेक करा, एक्सचा स्क्वेअर वायचा स्क्वेअर मॉड झेडचा स्क्वेअर. इथं स्क्वेअर न लिहिता रूट घेतला या पार्टचा, याला म्हणतात मॉड्युलस काढणं. दिस पार्ट इज नथिंग बट द मॉड्युलस फॉर्म. सांगा पुढं tan थीटा इक्वल टू काय? tan थीटा इक्वल टू tan थीटा इक्वल टू y बाय x अपॉन tan थीटा इक्वल टू y बाय x. बरोबर आहे का? tan थीटा इक्वल टू y बाय x. इथं y चेक करा, x चेक करा. डायग्राम वरून सांगतोय y बाय x √3/1 म्हणजे tan थीटा इक्वल टू किती? tan थीटा इक्वल टू √3 आणि थीटा इक्वल टू किती? मग थीटा इक्वल टू किती? थीटा इक्वल टू किती? tan कुठल्या अँगल साठी? √3. tan ची व्हॅल्यू कुठल्या अँगल साठी? √3. सो थीटा इक्वल टू tan कुठल्या अँगल साठी? √3. यस भक्ती करेक्ट. श्रावणी करेक्ट. यस साक्षी बरोबर आहे. tan थीटा दॅट इज 60 डिग्री. हा दिलं तर चालेल का? पण नाही चालणार. काय कन्वर्जन? मग कन्वर्जन रेडियन. इट मस्ट बी रेडियन. सांगा मग 60 डिग्रीचा रेडियन. 60 डिग्रीचा रेडियन ज्यांना माहित नाही त्यांनी लिहून ठेवा, π/3. π/3 हा किंवा हा रेफर करा, पण हा रेफर मोस्ट ऑफ द केसेस करायचा. सांगा रे पोलार फॉर्म. काय विचारतात? पोलार फॉर्म विचारतात. नाउ इट्स अ पोलार फॉर्म. इट्स अ पोलार फॉर्म. पोलार फॉर्म और आहे और 60 डिग्री और π/3. ज्यांना माहित नाहीये तोपर्यंत लिहून ठेवा त्यांनी 60 डिग्री और π/3. पोलार फॉर्म द्यायचा तुम्हाला. पोलार फॉर्म of the given complex number z equal to r into bracket cos theta plus I sin theta. लास्ट लेक्चर अटेंड करा, पटकन समजेल काय शिकवलं होतं ते. लास्ट लेक्चर अटेंड केलं की हे पोलार फॉर्म समजेल. याला कुठून आला, काय आलं ते. ट्रिगो आहे याच्यात, मागं बेसिक ट्रिगो आहे, फंडामेंटल ट्रिगो आहे पूर्णपणे. ओके, z इक्वल टू r cos theta. z म्हणजेच r म्हणजे सॉरी मॉड z दॅट इज 2 cos theta. थीटा कशामध्ये लिहायचा? आता डिग्री मध्ये लिहायचा का? डिग्री मध्ये लिहायचा नाही आहे. क्लियर? डिग्री मध्ये नाही लिहायचं. इट शुड बी इन रेडियन. रेडियन म्हणजे हा पार्ट. रेडियन इज दिस पार्ट. रेडियन पार्ट लिहायचा. नेक्स्ट z इक्वल टू एक्सपोनेन्शियल 2 into e raised to I theta. I theta. z इक्वल टू r into e raised to I theta. कुठला फॉर्म? एक्सपोनेन्शियल. क्लियर सर्वांना? जमेल? जमेल का? येत नाही भले भले नाही, येत नाही लवकर. हे तुम्हाला जर समजत असेल आज तर यू आर इन द गुड पोझिशन्स इन द मॅथमॅटिक्स. खरं सांगतो एवढं सोपं मुलांना वाटत नाहीये. याच्या नंतरच्या स्टेप्स आहेत सीईटी, याच्या नंतरची स्टेप जेई मध्ये तर असंच असतं सगळं. याच फॉर्मॅटचा युटिलाइज रिपीटेड होणार तुम्हाला. एक्सपोनेन्शियलचाच यूज होणार बऱ्याच ठिकाणी.
लास्ट स्टेप मी सांगतो ना, काल मी समजून सांगितलंय पोलार फॉर्म. एक्सपोनेन्शियल याचं कन्व्हर्जन आहे, एवढ्याच ब्रॅकेटचं कन्व्हर्जन आहे. हा काही याचा प्रूफ वगैरे तुम्हाला नाहीये, डायरेक्टली ई टू द पॉवर मध्ये लिहायचं आहे आय पाय बाय 3. एक्सपोनेन्शियल फॉर्मचं प्रूफ तुम्हाला नाहीये. फक्त काय लक्षात ठेवायचं, ई रेस टू आय थीटा, आय इंटू थीटा. थीटाची व्हॅल्यू पाय बाय 3 असते. थीटाची व्हॅल्यू या क्वेश्चन साठी पाय बाय 3 आहे. आय जशाल तसा ई टू द पॉवर मध्ये येतो, याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. आणि आर, आर म्हणजेच 2, आर ची व्हॅल्यू 2 आहे. याला काय म्हणायचं एवढं लक्षात ठेवा, एक्सपोनेन्शियल. याचं विदाउट प्रूफ आहे, याचं प्रूफ मी दिलंय पोलार फॉर्मचं तुम्हाला. हा जो ब्रॅकेट आहे तो एक्सपोनेन्शियल मध्ये असा लिहितात, एक्सपोनेन्शियल मध्ये असा लिहितात. साइन थीटा आणि कॉस थीटाची लिहिण्याची गरज पडत नाही एक्सपोनेन्शियल मध्ये, त्याचा अर्थ होतो. यस, या स्टेप नंतर डायरेक्ट एक्सपोनेन्शियल लिहितात का? यस, लिहू शकतात. या स्टेप नंतर डायरेक्ट एक्सपोनेन्शियल लिहितात. एक्सपोनेन्शियलचा बेनिफिट कॅल्क्युलेशन साठी आहे. एक्सपोनेन्शियलचा बेनिफिट कॅल्क्युलेशन साठी होतो. एक्सपोनेन्शियल काय प्रकार आहे? एक्सपोनेन्शियल पाय सारखी व्हॅल्यू आहे. ई मीन्स एक्सपोनेन्शियल, आणि हा जो पार्ट आहे त्याची व्हॅल्यू आहे 2.713 डॉट डॉट डॉट. जसं पायची व्हॅल्यू आपण 3.14 डॉट 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 असं वापरतो, तसा हा एक युलर्स फॉर्म ऑफ नंबर आहे. त्याचा यूज जसा पायचा यूज आहे असं लक्षात ठेवा, तसा ई चा यूज होतो. तसा ई चा यूज होतो, ई चा यूज होतो. जसं पाय आठवा कुठं कुठं युटिलाइज केला आपण, राईट? सर्क्युलर पार्ट मध्ये कायमच डायमीटर, सर्कम्फरन्स, एरिया त्याच्यासाठी युटिलाइज आहे. तसा हा एक्सपोनेन्शियल एक नंबर आहे. याची स्टोरी नंतर सांगेल तुम्हाला, त्याचा वेगळाच डीपनेस आहे. एक्सपोनेन्शियलची हिस्ट्री फार वेगळी आहे. एक्सपोनेन्शियलची हिस्ट्री फार वेगळी आहे. ओके, टेक डाउन. नेक्स्ट क्वेश्चन. z इक्वल टू ओके √3 प्लस i. z इक्वल टू √3 प्लस i. सांगा क्वाड्रंट कुठला? z इक्वल टू √3 प्लस i, क्वाड्रंट कुठला? z इक्वल टू √3 प्लस i, फर्स्ट क्वाड्रंट सांगा. क्वाड्रंट कुठला? फर्स्ट क्वाड्रंट, करेक्ट. स्टार्ट टू आन्सर. स्टार्ट करा आन्सर. पहिले काय काढायचं आहे? मॉड्युलस. सेकंड एम्प्लिट्यूड म्हणजेच आर्ग्युमेंट. थर्ड काय काढायचं आहे? पोलार फॉर्म. आणि सगळ्या शेवटी एक्सपोनेन्शियल. Yes, √3 plus i, polar form. Z equal to r into cos theta plus i sin theta, polar form मध्ये. सांगा z equal to x plus i y ला कंपेअर करा. z equal to x plus i y ला कंपेअर करा. x equal to √3, y equal to काही नाहीये म्हणजे 1, करेक्ट. mod of z म्हणजेच r, रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. परत सुद्धा तेच आन्सर आलं. √3 चा स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर, √3 चा स्क्वेअर, mod of z किंवा r आला 2. Now tan theta equal to y by x. y 1 आहे, x √3 आहे. थीटा कोण सांगतं किती आहे? थीटा सांगा किती आहे? थीटा इज व्हॉट? tan थीटा √3 असताना थीटा 60 डिग्री होता. आता tan थीटा 1 by √3 असताना थीटा किती? करेक्ट. विवेक बरोबर आहे. यस, साक्षी करेक्ट. रचना बरोबर आहे. नेक्स्ट. तुला बोलल्याशिवाय नाही होणार ते. आठवा, आताच झालंय. √3 साठी 60 डिग्री, तर 1 by √3 साठी अँगल किती? प्रत्येकाने आन्सर सांगायचं रे. नुसतं पाहायचं नाहीये, नुसतं पाहायचं नाही. ज्यांचं ऍडमिशन झालंय त्यांनी रोल नंबर टाका. सेकंड थिंग, ज्यांचं ऍडमिशन झालंय, यू कॅन कलेक्ट युअर बुक्स फ्रॉम द ब्रांच. ओके, त्या ब्रांच वरून तुम्ही बुक्स कलेक्ट करू शकता. ज्यांचं ऍडमिशन राहिलंय त्यांनी ऍडमिशन कम्प्लीट करा. तुम्ही तुमचे बुक्स घेऊन जा. अभ्यास चालू ठेवा. हे तुम्हाला आज न उद्या करणं आहे. फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथ्स असेल, बायो असेल, यू मस्ट बी
तुम्ही अपार्ट राहिलं पाहिजे. का? कारण कॉमन मुलं काय करतात, ऑगस्ट सप्टेंबर मध्ये स्टार्ट करतात 11th. मी तुम्हाला ऑलरेडी फर्स्ट डे ला सांगितलंय. आज जून आहे, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 11वी एंड, 11th एंड. त्या मुलाला काही काळाच्या आत 11वी संपलेली असते बिचाराची. काही काळाच्या आत 11वी संपलेली असते. का? कारण जानेवारी टू डिसेंबर हे 12 मंथ्स, हे 12 मंथ्स 12th साठी लागतात. 12वीला 12 वाजतात. 12 मंथ्स लागतात. 11वी आपण इथे स्टार्ट केली आहे मे मंथ्स मध्ये. मे टू डिसेंबर. आवर टार्गेट इज टू गेट द सिलेबस जास्तीत जास्त जानेवारी फेब पर्यंत जातो आपला, असं कन्सिडर करून चला. कॉलेज कुठपर्यंत घेणार? मार्च पर्यंत घेणार. तुम्हाला कॉलेज मार्च मध्ये घेणार. कॉलेज एप्रिलला 12वी स्टार्ट करणार, डिसेंबरला एंड करणार. जुन्या मुलांना कुठल्याही विचारा, जुन्या स्टुडंटला कुठल्याही 12वीच्या विद्यार्थ्याला विचारा, नुकसान तुमचं आहे. नुकसान तुमचं आहे. कुठलीही कॉलेज जिम्मेदारी घेणार नाहीये. इतका हेवी सिलेबस आहे, इतका हेवी सिलेबस आहे तुमच्या समोर आहे. जे काय आता तुम्ही अटेंड केलंय त्याच्यावरून ठरवा दिशा. तुम्ही जर अजूनही झोपल्याच्या अवस्थेत असेल तर जागे व्हा, जागे राहा. काय सांगायचंय? मे मंथ्स गेला, जून चालू झाला. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 11वी फिनिश. लिहून ठेवा कुठेतरी हे. जानेवारी टू डिसेंबर 12वी. का? कारण नेक्स्ट इथल्या जानेवारी 2000 आता 21 आहे. जून होता, हा जानेवारी आहे 22, आणि जानेवारी 22 फेब मध्ये एक्झाम असते किंवा जानेवारी महिन्यात एक्झाम असते. JEE ची पहिली एक्झाम असते. JEE ची एक्झाम असते. फेब मार्च मध्ये 12 ची एक्झाम असते. एप्रिल परत JEE असतो, दोनदा असतो JEE. फर्स्ट टाइम, सेकंड टाइम JEE. ऍडव्हान्स नाही, JEE म्हणतात. मे महिन्यात साधारण CET असते. कधी कधी एप्रिल महिन्यातच होऊ शकते, कधी कधी एप्रिल महिन्यातच होऊ शकते. कॉलेज काही नाही करणार. कॉलेज काय करणार? आरामशीर कॉलेज चालू करणार. 1 ऑगस्ट 15 ऑगस्ट झेंडावंदन झाला की कॉलेज चालू होईल. 1 ऑगस्टला, 15 ऑगस्टला सॉरी, ऑगस्ट ते डिसेंबर कॉलेज वाइंड अप करतं. कसं तरी घेत 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 फेब्रुवारी एंडिंग पर्यंत आणतं. मार्चला डिक्लेअर करून टाकतं सिलेबस एंड 11वीचा. कॉलेज एकदम रिलॅक्स. पहिलं सेमिस्टर ऑगस्ट, युनिट टेस्ट राहणार. इथे युनिट टेस्ट असते, तुम्हाला लक्षात ठेवा कॉलेजची. सप्टेंबर, ऑक्टोबर, दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर सेमिस्टर असतं. सेमिस्टर असतं. काही कळण्याच्या आत बिचारा कोलमडलेला असतो सगळा. फिजिक्स करू का, मॅथ्स करू का, बायो करू का, केमिस्ट्री करू, त्याला काही समजत नाही. कारण फंडामेंटल त्याला येतच नसतं. फंडामेंटल त्या विद्यार्थ्याला येत नाही. हा सगळ्यात मोठा ट्रबल असतो. आणि हे सगळं रशिंग आवर्स मध्ये शिकवतात. पटपट पटपट घेतात, मोकळं करून टाकतात, पास करतात तुम्हाला. 11वीला टेन्शन नाही पास करायला. विचार करा, 9वीतून 10वी झाला, 10वीतून 11वी चाललात, 11वी सुद्धा पास करून पुढे ढकलतात. तुम्ही हॅपी, आम्ही हॅपी. विदाउट नॉलेज पुढे जाणं तेवढंच धोकेदायक आहे. कुठल्याच एक्झाम व्यवस्थित देऊ शकत नाही त्याच्यानंतर. कुठल्याच एक्झाम व्यवस्थित जात नाहीत आपल्याला. कारण आपण काय करतोय, आत्ताचा पुरता विचार करतोय. त्याच्यानं तेच सांगतोय, आताचा विचार करून चालत नाही. पुढचं विजन एवढं मोठं आहे ते. हे क्लिअर राहा, हे क्लिअर राहा. आणि स्टिक टू द सिलेबस. तुम्ही तुमचे ऍडमिशन्स घ्या, कलेक्ट द बुक्स अँड स्टार्ट द स्टडी. जे काय आम्ही पॅरलल शिकवतोय त्याच्यातून जा पटकन. त्याच्यात स्वतःच्या हँड रिटन नोट्स ठेवा तुमच्याकडे. जे काही शिकवतोय, जे काही सांगतोय त्या गोष्टी व्यवस्थित अपडेट ठेवा. यू विल गेट युअर सिलेबस अप टू डिसेंबर, जान, फेब पर्यंत तुम्हाला सिलेबस मिळेल तुमचा. मार्च मध्ये कॉलेज मध्ये एक्झाम असेल, सपोर्ट मिळतो तुम्हाला. एप्रिल पासून 1 एप्रिलला 12 चालू होते. कॉलेज इथे एंड होणार 11वीचा. म्हणजे लक्षात ठेवा, एवढ्याच दिवसांची 11वी आहे. कॉलेज प्रमाणे तुम्ही घेतलं तर आपण माझे ऍडमिशन नाहीये तुमचे, म्हणून मी ऑगस्ट महिना, सप्टेंबर महिना कन्सिडर करतोय. आणि तुम्ही जाणार नाही तोपर्यंत मागच्या वर्षीच्या 12वीच्या मुलांना विचारा काय हाल आहेत त्यांच्या. जानेवारी महिन्यात ऍडमिशन झाले त्यांचे आणि मार्च, एप्रिल महिन्यात एंड आहे कॉलेज. आता कॉलेज चालू केलं 1 जून पासून, डायरेक्ट काय केलं, 12वी स्टार्ट, 11वी गेलं. 18 चॅप्टर्स आहेत मॅथ्स मध्ये. मी तर माझ्याबद्दल सांगितलंय मुलांना, M1 9 चॅप्टर्स, M2 9 चॅप्टर्स. खूप फंडामेंटल चॅप्टर्स आहेत हे, खूप फंडामेंटल चॅप्टर्स आहेत. तुम्ही 12च्या कुठल्याही एका मुलाला कन्सर्न करा, म्हणजे तुम्हाला स्टोरी समजेल. सायन्स अवघड नाहीये, सिस्टमॅटिकपणा आहे. तो सिस्टमॅटिकपणा जोपर्यंत येणार नाही तुमच्यामध्ये, तुम्ही फक्त ढक्कल पास होणार. ढक्कल पास होणार, फक्त पुढे जात राहणार तुम्ही. तसं करू नका. यू शुड बी ऑन द टाइम. ओके, तो प्रयत्न आहे या ठिकाणी. सांगा अँगल किती. बऱ्याच जणांनी काढलाय, बऱ्याच जणांनी आन्सर सांगितलेलं आहे. 30 डिग्री.
असं लिहायचं का रे? नाही. मग किती लिहायचं? किती लिहायचं? 30 डिग्री म्हणजे किती? लक्षात ठेवा, 30 आलं की डिनॉमिनेटर किती टाकायचा? 6. डिनॉमिनेटर किती टाकायचा? 6. न्यू त्यांनी लिहून ठेवा, 30 म्हणजे पाय बाय 6, 60 म्हणजे पाय बाय 3. उलट उलट 30 पाय बाय 6, 60 उलट पाय बाय 3, 45 पाय बाय 4. आता हे कसं येतं, काय येतं, कुठून येतं, याची स्टोरी झालेली आहे, युट्यूब वर चेक करा. अदरवाइज वेट आणि वॉच अप टू ऑगस्ट सप्टेंबर. जुलै ऑगस्ट पर्यंत थांबावं लागेल तुम्हाला न्यू स्टुडंट येईपर्यंत. आज वेळ आहे, करून ठेवा. दॅट इज अ सजेशन. ओके, जर दोन गोष्टी क्लिअर. आपल्याला काय पाहिजे होतं? आर आणि थीटा माहित पाहिजे होता. इट इज क्लिअर हिअर. सो झेड इक्वल टू आर कॉस थीटा आय साइन थीटा. याला लक्षात ठेवा, आर्ग्युमेंट अँप्लिट्यूड म्हणतात. याला मॉड्युलस म्हणतात. So z equal to 2 into cos pi by 6 I sin pi by 6. याचा एक्सपोनेन्शियल z equal to 2 into e to the power I into pi by 6. I into pi by 6. This is the polar form. लिहून ठेवा, polar form. Polar form of the given complex number. This is the exponential form. Exponential form of the complex number. Polar form, exponential form. विचारताना तुम्हाला मॉड्युलस आणि अँप्लिट्यूड विचारू शकतात. रिव्हिजनच्या भानगडीत पडू नका. आज वेळ आहे, डेप्थ डिटेल मध्ये शिकून घ्या. रिव्हिजन होणार, फक्त रिव्हिजनच्या वेळेस तेवढा टाइम नाही मिळत. एवढ्या डीपली सांगताना होत नाही. तेवढा टाइम मिळायला पण पाहिजे. तुम्हीच रशिंग मध्ये असता, तुमच्याकडे वेळ नसतो अटेंड करण्यासाठी. त्यावेळेस आता वेळ आहे, अटेंड करा. युट्यूब वरचे लेक्चर्स थोडे पहा आणि कॅचअप करा या मुलांसोबत. जे मुलं आता प्रेझेंटली अटेंड करताय त्यांच्यासोबत कॅच करा. पुढचा सिलेबस तुम्हाला इझी वाटेल. का तर फंडामेंटल अगदी बेसिक पासून शिकवत आणलंय त्यांना इथपर्यंत. जे थोडस टच, काय करायचं, नोटबुक घ्यायची, नोटबुक मध्ये काय काय शिकवलंय ते चेक करायचं रोजच्या रोज. कुठं आपण आलोय, कुठपर्यंत आलोय, टेक्स्टबुक मध्ये मार्क करून ठेवायचं. आज हा कन्सेप्ट येतात इथे लिहून ठेवायचं, डेट आणि ते हा कन्सेप्ट सरांनी आज मला शिकवलेला आहे. टेक्स्टबुक घ्या, नोट्स कलेक्ट करा. तुम्ही तुमच्या नोट्स कलेक्ट करा आज ब्रांच पासून. त्या ब्रांचला तुमचं ऍडमिशन असेल त्या ब्रांच, सिंगल रोड, के मार्केट स्टुडंट्स, तिथून तुम्ही तुमच्या नोट्स कलेक्ट करून ठेवा. सांगा नेक्स्ट. z इक्वल टू 2i. z इक्वल टू नुसतं i घ्या. ओके, z इक्वल टू i. कोण सांगतं मॉड्युलस किती, अँप्लिट्यूड किती? मॉड्युलस किती, अँप्लिट्यूड किती? What should be the modulus? What should be the amplitude? Modulus किती, amplitude किती? पहिले मला quadrant सांगा रे. Quadrant. Can you say about the quadrant? कोण सांगतं quadrant कुठला? Quadrant. We need to rewrite this. याला प्रॉपर फॉर्म मध्ये लिहावं लागेल. z इक्वल टू x प्लस आय वाय. हा प्रॉपर फॉर्म मध्ये 0 प्लस 1i. करेक्ट? इज इट करेक्ट? बरोबर आहे का? z इक्वल टू 0 प्लस 1i. Point lies on the y-axis. Arya, correct? So x equal to 0, y equal to 1, x equal to 0, y equal to 1, x equal to 0, y equal to 1, correct? So mod of z or r equal to x square plus y square. हे विसरायचं नाही. 1 चा स्क्वेअर 1. mod of z or r equal to 1. कमिंग संडे जी एक्झाम असेल ती हे आणि प्रिव्हियस पॉइंट सगळं कव्हर असेल. प्रिव्हियस लेक्चर्स प्लस हे आता घेतलेले लेक्चर्स या वीक मधले हे सगळे एक्झामला असतील संडेच्या. बी प्रिपेअर्ड. लास्ट टाइमची एक्झाम तुम्हाला काही अनुभव देऊन गेली आहे. नाउ बी वेल प्रिपेअर्ड फॉर दिस. ओके, mod z r equal to 1 tan theta y by x,
y किती आहे 1, x किती आहे 0, म्हणजे काय आलं नॉट डिफाईन. नॉट डिफाईन अँगल किती आहे. बेसिकली तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर x 0 आहे y 1 आहे, x 0 आहे y 1 आहे. या ऍक्च्युअली हा पॉइंट 0 आणि 1, x 0 आहे y 1 आहे, इथे येतो. मला सांगा ऑलवेज अँगल कुठून मेजर करतात x ऍक्सिस पासून. अँगल कुठून मेजर करतात x ऍक्सिस पासून मेजर करतात. म्हणजे हा अँगल किती झाला 90 डिग्री. सरळ सरळ आहे, सरळ सरळ आहे. tan थीटा इक्वल टू नॉट डिफाईन. किती जणांनी आन्सर सांगितलं tan थीटा इक्वल टू नॉट डिफाईन. सो आन्सर इज 90 डिग्री. करेक्ट. रचना, दिव्या बरोबर आहे. आर्या यस बरोबर आहे 90 डिग्री. अर्थ कळाला का याचा. सो थीटा इक्वल टू 90 डिग्री शुअर. ही डायग्राम काढून ठेवा. थीटा इक्वल टू 90 डिग्री. हाऊ टू राईट रेडियन. हाऊ टू राईट रेडियन. दॅट इज पाय बाय 2. पाय डिवायडेड बाय 2 रेडियन फॉर्म. पाय डिवायडेड बाय 2. सो z equal to r into bracket cos theta plus I sin theta. r ची व्हॅल्यू 1, cos 90, I sin 90 हे लिहित नाहीत. cos pi by 2, I sin pi by 2. That's it. So z equal to exponential e raised to I into theta. E raised to I into theta. z इक्वल टू r ची व्हॅल्यू 1 आहे तुमची. r 1 आहे. सो z इक्वल टू e टू द पॉवर e रेस्ट टू द पॉवर I into by 2. e टू द पॉवर I into pi by 2. क्वेश्चन झेपलं का सांगा बरं. z इक्वल टू -1 नसता. z इक्वल टू -1 चा मॉड्युलस एम्प्लिट्यूड किती. मॉड्युलस एम्प्लिट्यूड किती. z इक्वल टू -1. z इक्वल टू -1 मॉड्युलस एम्प्लिट्यूड किती. z इक्वल टू -1. थिंक अँड टेल. कुठल्या ऍक्सेस वर. z इक्वल टू -1 कुठल्या ऍक्सेस वरती. चे कोऑर्डिनेट्स काय असतील. z इक्वल टू -1 आहे. व्हॉट इज द मीनिंग. z इक्वल टू -1 z इक्वल टू x प्लस iy मध्ये लिहायचं त्याला. लिहिताना काय लिहिणार -1 प्लस 0 i आहे का रे. i इथं इमॅजिनरी पार्ट नाहीये म्हणजे किती 0. नाही म्हणजे किती 0 राहणार. सो -1 0 i. सो z इक्वल टू x प्लस iy. x ची व्हॅल्यू -1, y किती 0. ड्रॉ करा बरं डायग्राम वर. अँगल लगेच समजेल तुम्हाला. अशा वेळेस जर ऍक्सिस वरचा पॉइंट येत असेल तर सगळ्यात सोपं असतं. ऍक्सिस वरचा जर पॉइंट येत असेल तर सगळ्यात सिंपल आहे. ऍक्सिस वरचा जर पॉइंट येत असेल तर क्वाड्रंट नाही आहे. प्रतीक्षा येस प्रतीक्षा क्वाड्रंट नाही आहे हा. -1, 0 इथं आला. सांगा रे अँगल किती. कुठून मोजायचा अँगल. अँगल मोजताना कुठून मेजर करणार x ऍक्सिस पासून. अँगल किती मग. अँगल किती. अँगल किती किती अँगल. यस डेफिनेटली 180 डिग्री. 180 डिग्री. रेडियन मध्ये किती. रेडियन मध्ये किती. हा अँगल रेडियन मध्ये किती. दॅट इज पाय. सांगा मग फायनल आन्सर. मॉड ऑफ z किती. मॉड्युलस ऑफ z रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. -1 चा स्क्वेअर 0 चा स्क्वेअर. -1 चा स्क्वेअर 0. आन्सर रूट ऑफ 1 इज 1. r और मॉड ऑफ z. tan थीटा इक्वल टू किंवा थीटा डायरेक्ट मेन्शन केलं तरी चालेल. तरी tan थीटा इक्वल टू y बाय x. y 0 आहे x -1 आहे तरी आन्सर 0 राहतं.
पण एक्झॅक्ट किती 180. टॅन थिटा 0 ला पण असू शकतं, पण थिटा 0 लिहिल्यास किती मार्क रे? थिटा जर 0 तुम्ही मेन्शन केल्यास मार्क किती तुम्हाला? थिटा जर तुम्ही 0 मार्क केला, थिटा 0 आहे का? पण थिटा जर 0 लिहिला तुम्ही तर मार्क किती द्यायचे तुम्हाला? किती मार्क द्यायचे? थिटा 0 का? थिटा 0 येईल का? झिरो मार्क मिळेल तुम्हाला. कळलं का? कारण हे क्लिअर आहे की हा पॉइंट कुठल्या ऍक्सेस वरती आहे? निगेटिव्ह एक्स ऍक्सेस वरती आहे. निगेटिव्ह एक्स ऍक्सेस वरती. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सेस वरती असला तर अँगल 0 झाला असता. बरोबर आहे का? होती का थिंग तुम्हाला व्यवस्थितपणे? सो इन दिस केस थीटा मस्ट बी 180. वाय 180? इकडे पॉइंट असल्यामुळे. सो दिस इज पाय. सो पोलर फॉर्म z इक्वल टू r cos theta I sin. R ची व्हॅल्यू 1, cos 180 sin 180 exponential I into pi. Exponential I into pi. क्वेश्चन आलाय म्हणून सांगतो. या ठिकाणी z इक्वल टू cos pi प्लस I sin pi. याचा कॉन्जुगेट लिहा रे. याचा कॉन्जुगेट कसा लिहिणार? cos pi प्लस I sin pi. याचा कॉन्जुगेट cos pi मायनस I sin pi. त्या केस मध्ये हा e रेस टू मायनस I इंटू पाय, मायनस I इंटू पाय येणार. कशामध्ये? एक्सपोनेन्शियल. पॉझिटिव्ह असताना पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असताना निगेटिव्ह. लक्षात ठेवा. हा याचा कॉम्प्लेक्स नंबर कॉन्जुगेट आहे. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आहे. हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह. हा निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह असल्यास या ठिकाणी निगेटिव्ह. हा कॉन्जुगेट आहे. हा z इक्वल टू e रेस टू I इंटू पाय. झेपतं का? निगेटिव्ह असल्यास येतं. आता याचा काय घेतलं आपण? कॉन्जुगेट. कॉन्जुगेट काय असतो? रिअल पार्ट जशाला तसा. रिअल पार्ट जशाला तसा. इमॅजिनरी पार्ट पॉझिटिव्हच्या ऐवजी निगेटिव्ह. इमॅजिनरी पार्ट पॉझिटिव्हच्या ऐवजी निगेटिव्ह. त्या केस मध्ये मायनस साइन. मायनस असल्यास मायनस, प्लस असल्यास प्लस. कळालं कन्सेप्ट? कन्सेप्ट कळालं का? क्वाड्रंट कुठला पण येऊ शकतो. क्वाड्रंट कुठला पण येऊ शकतं. सांगा बरं. z इक्वल टू -1 प्लस I. क्वाड्रंट सांगा. टेल मी द क्वाड्रंट ऑफ दिस. याच्यासाठी क्वाड्रंट सांगा. याच्यासाठी क्वाड्रंट सांगा. -1 प्लस 1 साठी क्वाड्रंट सांगा पहिल्यांदा. सगळा क्वाड्रंटचा खेळ आहे. क्वाड्रंट पटकन सांगता आला पाहिजे. हा कॉम्प्लेक्स नंबर कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो? हा कॉम्प्लेक्स नंबर कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो? यस, डेफिनेटली सेकंड क्वाड्रंट मध्ये. z इक्वल टू x प्लस iy कंपेअर करा. x मायनस 1 y1 mod of z r रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 1 चा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1 प्लस 1 रूट 2. राईट. आता tan थीटा काढताना ट्रबल येतो. tan थीटा इक्वल टू y बाय x 1 बाय मायनस 1 मायनस 1. आता आपल्याला माहितच नाहीये हा घ्यायचा काय. बरोबर आहे ना? वी डोंट नो हाऊ टू राईट अँगल. वी डोंट नो हाऊ टू राईट द अँगल. हाऊ इट वर्क्स. हाऊ इट वर्क्स. कोण सांगतं बरं अँगल किती? कोण सांगतं अँगल किती? अँगल किती? 45 रॉंग ना. का 45 नाही येणार? कारण तुमचा पॉइंट कुठे आला? -1, 1 या क्वाड्रंट मध्ये आला. या क्वाड्रंट मध्ये एक्स ऍक्सिस पासून अँगल 45 असतो का रे? रॉंग. दॅट्स वाय साक्षी आन्सर इज रॉंग. किती येईल अँगल? विचार करा ना थोडासा. एक्स निगेटिव्ह आहे, वाय पॉझिटिव्ह आहे. या क्वाड्रंट मध्ये जाणार तो. बरोबर आहे ना? हा तुमचा आर झाला. या क्वाड्रंटला एक्स ऍक्सिस पासून मेजर करा.
आता सांगा 90च्या अबव गेला तो अँगल, 90च्या. यस दिव्या करेक्ट. कसा काढला माहित नाही पण करेक्ट आहे. यस सुयश रॉंग. ऋषिता रॉंग. मननी ऋषिता. यस साक्षी रॉंग. आर्या रॉंग. कसा काढतात ते सांगतो मी तुम्हाला. यस 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 भक्ती करेक्ट. ओके लक्ष द्या कसं काढायचं ते सांगतो. tan थीटा -1 आहे राईट. इथं लिहितो tan थीटा -1 आहे. सर्वांनी इकडे लक्ष द्या. व्हेरी 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 इम्पॉर्टंट पॉइंट. वेदांत करेक्ट आहे. tan थीटा -1 आहे. लक्ष द्या सर्वांनी. tan थीटा इक्वल टू मायनस दशाल तसा लिहा 1. 1 ला tan ऑफ 45 लिहिला. 1 ला काय लिहायचं मायनस दशाल तसा ठेवला. 1 ला रिप्लेस केलं. 1 इज रिप्लेस बाय tan 45. झेपलं का इथपर्यंत. मला सांगा क्वाड्रंट कुठल्या जायचंय आपल्याला. सेकंड क्वाड्रंट मध्ये जायचं. सेकंड क्वाड्रंटला हा अँगल 180 मधून काय करा सबट्रॅक्ट करा. हा जो मिळालेला अँगल आहे तो 180 मधून सबट्रॅक्ट करा. सो मायनस आतमध्ये न्यायचा आहे मला. सो tan ऑफ 180 मायनस 45 करा. ऑलवेज ही प्रोसेस करायची. हा निगेटिव्ह आतमध्ये गेला असं समजा. 180 मायनस 45 करा म्हणजे tan ऑफ किती. tan ऑफ किती. tan ऑफ 135. हाऊ टू राईट 135 डिग्री. tan ऑफ 135 हाऊ टू राईट इट इन द रेडियन. रेडियन मध्ये किती 3 पाय बाय 4. 3 पाय बाय 4. अर्थ समजलं का. ऍक्च्युअल तुमचा अँगल 45 नाही. का नाही 45. 45 असेल तर राजांनो तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल. कसं काय सेकंड क्वाड्रंट मध्ये जाईल तो. ऍक्च्युअल अँगल तुमचा 90 ला क्रॉस करून आहे. का कारण पॉइंट तुमचा चेक करा. एक्स एक्सेस किती आहे -1. वाय किती आहे +1. डेफिनेटली हा त्यांचा झेड किंवा आर झाला. बरोबर आहे. मग हा अँगल मला सांगा हा 90 ला क्रॉस करून जातोय. किती जातोय हे आपल्याला समजत नाहीये. ते कशावरून ठरवायचं. 1 tan 45. 1 tan 45. 45 अँगल चुकीचा आहे. का सेकंड क्वाड्रंट मुळे. सेकंड क्वाड्रंट मुळे 45 येऊ शकणार नाहीये. हा निगेटिव्ह रिमूव्ह करा. निगेटिव्ह आतमध्ये न्यायचा आहे. पण मला माहिती आहे हा अँगल 180 पेक्षा कमी आहे. 180 पेक्षा कमी आहे. 180 मायनस 45 करा. यू विल गेट द राईट आन्सर. यू विल गेट द राईट आन्सर. थोडं तरी गेलं का नाही दिमाग मध्ये एवढं फक्त सांगायचं. यस और नो मध्ये आन्सर सांगायचं. यस और नो मध्ये सांगायचं. आय हॅव ट्राईड माय बेस्ट. यस और नो मध्ये आन्सर फक्त सांगायचं तुम्हाला. आय हॅव ट्राईड माय बेस्ट. असं काही नाहीये समजलंच पाहिजे असं काही नाहीये. फक्त समजलं असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. कारण विचार करा तुम्ही 45 लिहिल्यास अँगल 45 लिहिल्यानंतर मला सांगा किती मार्क दिले पाहिजे तुम्हाला. किती मार्क द्यायचे 45 नंतर. 45 लिहिला तुम्ही अँगल समजा थीटा 45 आहे असं जर लिहिलं तर मार्क किती 0. कळलं का. कारण 45 अँगल होऊ शकत नाही. 45 अँगल म्हटल्यानंतर तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये येणार. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतो. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतो. आता हे तुम्ही क्लिअर आहे की आपला कॉम्प्लेक्स नंबर आहे तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये आला. पण सेकंड क्वाड्रंट मध्ये आलेला आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये आलेला आहे. येस आर्या मी ते सांगतो 90 + 45 होऊ शकतं का सध्या तरी घेऊ नका. आपल्याला इव्हन मल्टिपल पाहिजे. 90च्या इव्हन मल्टिपल पाहिजे. त्याच्याशी डील करायचं कधी पण. 180 मायनस 180 प्लस 180 मायनस 180 प्लस. इथपर्यंत क्लिअर आहे का हे. वन मोर क्वेश्चन. जास्त पुढे जात नाही याच्या आता. इथपर्यंत याला क्लोज करतो. हा सेकंड क्वाड्रंट आहे एवढंच समजायला पाहिजे तुम्हाला बस. त्याचा अँगल कसा कॅल्क्युलेट करायचा ते मी तुम्हाला सांगितलंय. नाउ द क्वेश्चन इज -1 मायनस आय. कोण सांगता अँगल किती. -1 मायनस आय. हाऊ टू डू दॅट. हाऊ टू डू दॅट. समजून घ्या. समजलं की विषय संपला. ओके एक्स किती वाय किती. एक्स किती वाय किती. एक्स किती वाय किती. x equal to -1 y also -1. x y both -1. x y both -1 correct.
कुठला क्वाड्रंट राजन? क्वाड्रंट कुठला? क्वाड्रंट कुठला? क्वाड्रंट थर्ड. एक्स निगेटिव्ह आहे, एक्स निगेटिव्ह आहे, वाय सुद्धा निगेटिव्ह आहे. एक्स वाय बोथ आर निगेटिव्ह. करेक्ट? करेक्ट? सांगा अँगल किती? कोण सांगता अँगल किती? What should be the angle? Yes, Sumit, correct. Very nice. Got it? सांगा पटकन अँगल किती? तुम्ही जर टॅन थीटाच्या भानगडीत पडला की काय होतं लक्ष द्या. तुम्ही जर डायग्रामॅटिकली समजून नाही घेतलं आणि टॅन थीटाच्या भानगडीत पडला की काय होतं? y किती? -1, x किती? -1. किती अँगल रे? अँगल किती? टॅन ची कुठल्या अँगल साठी व्हॅल्यू 1. लगेच काय लिहिणार? 45 लिहिणार. आणि किती मार्क मिळवणार रे? मार्क किती द्यायचे याला? मार्क किती द्यायचे ते सांगा फक्त. कळालं का? अर्थ कळाला का? हा कॉम्प्लेक्स नंबर कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे तो कळणं मस्ट. मला सांगा हा अँगल तुमचा 45 आहे का? सो ही गॉट 0 मार्क. हे समजलं? कारण तुम्ही y निगेटिव्ह आहे, x सुद्धा निगेटिव्ह आहे, मायनस मायनस प्लस 1 आला इथं, तर 1 आला म्हणजे काय 45 का? म्हणजे काय 45 का? रॉंग. 45 रॉंग. लिहा तिथं थीटा लाइज इन द थर्ड क्वाड्रंट. थीटा लाइज इन थर्ड क्वाड्रंट. काय मेन्शन पाहिजे? थीटा लाइज इन थर्ड क्वाड्रंट. बरोबर आहे? तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये आला. तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये 45 डिग्री अँगल असतो का रे कधी? कारण हा 90 आहे. फर्स्ट क्वाड्रंट 0 to 90, सेकंड क्वाड्रंट 90 to 180, 180 to 270. याच्या इंटरमिडिएट आहे, याच्या इंटरमिडिएट. सर मग हे काय करायचं आणि कसं करायचं? हे काय करायचं आणि कसं करायचं? सर याच्यासाठी tan थीटा इक्वल टू 1 आहे, राईट? मग tan थीटा इक्वल टू हा कितीला आहे? 45. what we have mentioned, थीटा लाइज इन थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये एंटर करायचं असेल तर 180 प्लस किती करा? 45. tan ऑफ 180 प्लस किती करणार? 45. 180 प्लस 45, कारण 180 ला क्रॉस करून चाललाय तुम्ही आणि तो अँगल हा ठरवतो, ही व्हॅल्यू ठरवते अँगल किती? 45. मग 180 प्लस 45 करा, कारण तुम्हाला हे समजतं की तिसरा क्वाड्रंट शुअर आहे, थर्ड क्वाड्रंट शुअर आहे. यस रचना, ते सांगतो स्टोरी नंतर. 270 मायनस 45 घ्यायचा का नाही घ्यायचा? यस घेऊ शकता, पण इट विल बी डिफरंट. tan ऑफ 180 प्लस 45 कळलं का? सेकंड थर्ड क्वाड्रंट समजलं का? एवढं सांगा फक्त. 180 प्लस 45 tan ऑफ 225 इज द आन्सर. सांगा 225 म्हणजे 225 म्हणजे tan ऑफ किती? 5 पाय बाय 4 करे. इज इट 5 पाय बाय 4? यस 3 पाय बाय 4, 5 पाय बाय 4. 270 चा कन्सेप्ट वेगळा आहे. 270 90 चे ऑड मल्टिपल आहे, एवढं सांगेल सध्या. 270 90 चे ऑड मल्टिपल आहे. इथं 1 into 90 ऑड मल्टिपल आहे. इवन मल्टिपल्स घेत चला. इवन मल्टिपल घेण्याचा फायदा वेगळा आहे. इवन मल्टिपल म्हणतात. हा ऍक्सेस इवन मल्टिपल फॉलो करतो 90 च्या. हा ऍक्सेस ऑड मल्टिपल फॉलो करतो 90 च्या. लक्षात आलं? त्याच्यामुळे शक्यतोवर हे टाळा, हे टाळा, हे टाळायचंय. हे तुम्हाला कळेल नंतर, नंतर सांगेल मी तुम्हाला. फक्त एवढं मला सांगायचं आहे, 45 लिहिला की तो गेला कामातून. 45 डिग्री अँगल मेन्शन केला की तो गेला कामातून. क्लिअर आहे का? त्यामुळे तुम्हाला हे ढळढळीत कळतं की क्वाड्रंट मधला पॉइंट थर्ड क्वाड्रंट मधला जर असेल आणि अँगल जर 45 लिहित असेल, आपण अँगल जर 45 लिहित असेल तर ऑलमोस्ट अन इक्विव्हॅलंट टू नो नॉलेज म्हणतात त्याला. नॉलेजच नाही आहे त्याला. ते क्वाड्रंट कुठला मेन्शन आहे दॅट इज केअरफुली, दॅट मस्ट बी केअरफुली. आणि ते इथंच कळतं तुम्हाला, इथंच कळतं, जास्त लांब जायची गरज नाहीये. कळलं का क्वेश्चन कसे असतात एक्झाम मध्ये? त्यामुळं z इक्वल टू सांगा बरं -1 1 मायनस √3i. सांगा बरं पटकन कुठला क्वाड्रंट? पहिले क्वाड्रंट सांगा, मी अँगल सांगतो तुम्हाला. Yes, yes, yes. Tan is converted into cot. Arya, very nice. Arya, good. एक स्टेप ahead आहे Arya. Very nice. Okay, Sumit, mod z काढलं ते झालं. मला क्वाड्रंट सांगा. हा सॉरी, क्वाड्रंट इज गुड गुड गुड, बरोबर आहे. फोर्थ क्वाड्रंट आहे, फोर्थ क्वाड्रंट आहे. करेक्ट. दिस अँगल इज इन द. कोण सांगतो बरं हा अँगल किती? पण अँगल किती कोणाला समजेल? अँगल किती? हाऊ टू कॅल्क्युलेट द अँगल? हाऊ टू कॅल्क्युलेट अँगल?
कोण सांगतो फोर्थ क्वाड्रंट आहे हे शुअर आहे आपण. x1 आहे, y -√3 आहे, x1 आहे, चेक करा x1 आहे, y -√3 आहे खालच्या साईडला, पॉइंट इथं आला फोर्थ क्वाड्रंट मध्ये, अँगल किती? मोर दॅन 270. करेक्ट आन्सर. एक्झॅक्ट किती मग? मोर दॅन 270 आहे हे तर क्लिअर आहे आपण आता. मोर दॅन 270 आहे, लेस दॅन 360 आहे हे सुद्धा क्लिअर आहे. मला एक्झॅक्ट अँगल कोण सांगतं? एक्झॅक्ट अँगल कोण सांगतं? 315. इज इट करेक्ट? हाऊ टू डू? लक्ष द्या. tan θ इक्वल टू काय घेणार रे? y/x. y किती आहे? -√3. x किती आहे? 1. म्हणजे -√3 आला. -√3 बाजूला ठेवा, tan 60 करा. tan किती करायचा? 60. बरोबर आहे ना? √3 ची व्हॅल्यू tan 60. √3 ची व्हॅल्यू tan 60. हे समजलं का? tan इक्वल टू y/x. tan इक्वल टू y/x. y म्हणजे किती? -√3. x म्हणजे किती? 1. आलं इथपर्यंत? आता लक्ष द्या. मायनस साइन बाहेरच ठेवायचा. √3 लिहा. मायनस साइन बाहेर ठेवा. कुठल्या अँगल साठी √3? tan 60. 60 हा अँगल होईल का पण? इल्ले 60 अँगल होईल का? नाही होणार. मग किती? 360 मधून 60 सबट्रॅक्ट. 360 मधून 60 सबट्रॅक्ट. उलट यायचंय तुम्हाला. इकडून इकडे यायचंय. मी तुम्हाला सांगितलं ना 90 च्या इव्हन मल्टिपल वापरत चला. हा उरलेला अँगल काढा. हा उरलेला अँगल ठरवणार. मायनस साइन रिमूव्ह करायचा आहे. tan ऑफ लिहिताना किती लिहिणार? 360 - 60. tan ऑफ 360 - 60. असं का करायचं? निगेटिव्ह साइन रिमूव्ह झाला तिथं. 360 - 60. आन्सर इज व्हॉट? आन्सर इज 300. हाऊ टू राईट 300 इन रेडियन? हाऊ टू राईट 300 इन रेडियन? 300 ला रेडियन मध्ये कसं लिहितात? 300 ला अरे 300 साक्षीराम 270 + 60 नाही करता येत ऋषिता. मी सांगेल ते नंतर. त्याचं रिझन फार वेगळं आहे. हे समजलं का सांगा? हा निगेटिव्ह काढून इकडे टाकायचा, हा निगेटिव्ह काढून इकडे टाकायचा आणि टाकताना 360 मधून 60 केलं. याला रेफर करायचं. याला रेफर करू नका. हा ओव्हरलॅप होतो असं लक्षात ठेवा. ओव्हरलॅप होतो. याला कन्सिडर करायचं. याला कन्सिडर करायचं. यस आत्मज करेक्ट. सुमित करेक्ट. साक्षी करेक्ट. 5π/6 इज द अँगल. 5π/6 इज द अँगल. क्लियर आहे का? पिक्चर क्लियर है क्या? फर्स्ट क्वाड्रंट क्लियर? तो तुम्हाला ऑलवेज येणार. सेकंड क्वाड्रंट साठी काय करायचं? 180 मायनस करायचं, निगेटिव्ह आला की. थर्ड क्वाड्रंट आला की 180 प्लस करायचं आणि फोर्थ क्वाड्रंट आला की 360 मायनस करायचं. कधी? निगेटिव्ह आल्यानंतर किंवा पॉझिटिव्ह आल्यानंतर सुद्धा तसंच करतात. पॉझिटिव्ह आल्यानंतर सुद्धा तसंच करतात. पहिले ही व्हॅल्यू दिली की समजून घ्यायचं, पहिले ती क्वाड्रंट डिसाइड करायचं. इथंच क्वाड्रंट डिसाइड करता आला पाहिजे. या ठिकाणी एकदा क्वाड्रंट डिसाइड झालं की लक्षात ठेवा अँगल जज करता येतो. अँगल जज करता येतो. ट्राय सम क्वेश्चन्स फ्रॉम द टेक्स्ट बुक. ओके, दिस इज द कन्सेप्ट. फर्स्ट क्वाड्रंट तरी आला तरी सफिशियंट आहे आणि ऍक्सेस वरचे पॉइंट्स आणि फर्स्ट क्वाड्रंट सफिशियंट आला पाहिजे तुम्हाला. हे एक्सपेक्टेड आहे या लेक्चर्स मधून. या लेक्चर्स मधून फार हेवी क्वेश्चन्स एक्सपेक्टेड नाहीये तुमच्याकडून. फक्त काय एक्सपेक्टेड आहे? फर्स्ट क्वाड्रंट अँड द ऍक्सेस एवढंच एक्सपेक्टेड आहे. 5π/3 60 × 5 ना. 60 × 5 विचार करा. 60 म्हणजे किती? यस 60 डिग्री म्हणजे किती? यस चौधरी 60 म्हणजे किती? 60 म्हणजे किती रेडियन मध्ये? π/3. 5π/3 इज द आन्सर. 5π/3 इज द आन्सर. ओके, आवडलं लेक्चर? फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. कन्फ्युज होऊ नका. परत सांगतोय आजच्या लेक्चरचं एक्सपेक्टेशन्स काय आहे? फर्स्ट क्वाड्रंट मधले अँगल्स लिहिता आले पाहिजे होते आणि ऍक्सेस वरचे अँगल्स लिहिता आले पाहिजे. सेकंड, थर्ड, फोर्थ समजला ठीक आहे. नाही समजला डोंट वरी. ह्याचा पार्ट पुढे येणार आहे तुम्हाला. दॅट इज ट्रिगो मध्ये येतो. मी ट्राय केलं समजून सांगण्याचं तुम्हाला. फर्स्ट टाइम या वर्षी मी कॉम्प्लेक्स मध्ये ट्रिगो घेतलाय, नाही तर मी घेत नाही शक्यतो. पुढे घेत असतो.
पण तरी आज वेळ आहे म्हणून तुम्हाला तो डिटेक्ट केला. सो फायनल आन्सर इथलं होतं 5π/3. 5 मल्टिपल ऑफ 60. 60 आहे. π/3 म्हणजे 60 असतं. π/3 म्हणजे 60. π/6 म्हणजे उलटा. उलटा सांगितलं ना तुम्हाला. यस चौधरी, करेक्शन. π/6 नाही, π/3 पाहिजे. 630, 360 या पद्धतीने. करेक्ट. येस, मॅथ्स इज व्हेरी इझी. गुड गुड गुड. आणि खरंच मॅथ्स इझी आहे, नका बर्डन घेऊ. फक्त लेक्चर अटेंड करा व्यवस्थितपणे. डाऊट डिफिकल्टी वेळेवरती विचारत चला. मी परत सांगतोय, फर्स्ट क्वाड्रंट समजला का? ऍक्सेस मधले अँगल समजतात का? ऍक्सेस वरचे फक्त. सेकंड, थर्ड, फोर्थ क्वाड्रंटचं टेन्शन घेऊ नका. कन्सेप्ट एकदम होणार नाही. कन्सेप्ट आहेत पुढे ट्रिगो मध्ये तुम्हाला ते. त्यावेळेस नक्की सांगेल की क्वाड्रंट कसा डिसाइड करतात. तरी मी सांगायचा प्रयत्न केला या ठिकाणी. हे एवढे हेवी कॅल्क्युलेशन सध्या गरज नाहीये तुम्हाला. Okay, thank you. Bye bye. Enjoy the lecture and take your admissions, confirm and go ahead with this part of T4. Okay, done. Thank you.